आहेस का घरात? शांता मावशी अनुताई, अनुताई, आलात तुम्ही? हो. कशा आहात? मला काय दाढ भरल्या? मी अगदी मजेत आहे. ताई, तुम्ही बरे आहेसा ना ग? मी नसताना समधी कामं तुमच्या एकटीवरच पडली असतील ना? नाही हो, ते चालायचंच. नाश्त्याची तयारी करते. या ना. आई. ए उनगे, कुठे निघालीस? घरात काही सांगायची पद्धत आहे की नाही? सरळपणे विचारलं तरी पाठवणार आहात का? आईला सांगितलंय, रिफिल्स घ्यायला जाते. एक नंबरची तोंडाळ झाली ही पोरगी. थांब, आवीला सांगते. शांता मावशी, मिस्टर कसे आहेत तुमचे? बरे आहेत. म्हणजे ठणठणीत बरं व्हायला अजून 4 महिने लागतील असं डॉक्टर म्हणाले. झेपत नाही तरी ढोस ढोस ढोसतो आणि पिऊन पडतो कुठं तरी. डोक्याला ताप नुसता. ताई, डोक्याला पट्टी का बांधली असा? डोकं दुखतंय वे तुमचं? मग द्या, मी तुम्हाला आल्याचा चहा करून देते. त्या इकडे. नाही नको, ते सगळ्यांना चहा घ्यायचंय. मी करते. डोळे बी सुजले ती. रडलायसा? ते कांदे चिरत होते मी, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. पण इथं चिरलेला कांदा तर कुठे बी दिसेना. ते कांदे कापले ना मी, आतलं सगळं खराब निघालं, म्हणून सगळं फेकून दिलं मी. हे काय आहे? कुठे काय? कपड्याला काय झालंय? हा का बया, या असलं बंगाल कोणी लिवलं या? नक्की साहेबांचं काम असणार आहे. हवं पर असलं एवढं बंगाल लिहून इतकं झालंय तरी काय? मी विचारते, हवं असलं बंगाल लिहून इतकं झालंय तरी काय ताई? बाबांना हार्ट अटॅक आला. सिरियस आहे. मंदारचा फोन आला होता. आवी, हिला शिक्षा कर ना, ते एक दिवस तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. थांबा, एक शब्द पण बोलू नका. आले समज ध्यानात. माफ करा ताई, पण ह्या घरातल्या माणसांच्यात औषधा एवढी सुद्धा माणुसकी शिल्लक नाही. आम्हासनी वाटतं आम्ही अडाणी, आमचा आईबाप गरीब, म्हणून आमचा नवरा आम्हाला मारतो, आमची सासू आम्हाला डाग देते. पण हिथं ह्या घरात ते ह्योच प्रकार. दोन कांदे जाडसर चिरा पोह्यासाठी आणि 2 बारीक बुर्जीसाठी. बाईचं नशीब असंच असतं का होत आहे? माहेर बी तिचं नाही आणि सासरी बी ती उपरी. मग तिचं घर नेमकं कुठलं म्हणायचं? ज्या बाईच्या पाठीशी तिचा नवरा खंबीरपणे उभा असतो त्याच बाईला घरात किंमत असते. आता सीमा बहिणीसने असं वाकडे तिकडे बोलायची कुणाची हिंमत आहे का? एक दिवस सगळ्यांना माझी किंमत कळेल. बघा तुम्ही. जाऊ दे. सकाळी सकाळी कुठे हा विषय? शांता मावशी, तुम्ही एकटे इतक्या दिवसांनी आलायत. हा,
आणि काय आहे ना ते यांना ना पैशाचं खूप